सातपूर त्र्यंबक रोडवरील उद्योग भवन समोर विविध कारखान्यांतील अतिक्रमण काढण्यासाठी आजपासून बेमुदत उपोषण संतोष शर्मा यांनी सुरू केले। नाशिक विभागाच्या MIDC कार्यालयातील काही मुजोर अधिकाऱ्यांच्या आशीर्वादानं सातपूर औद्योगिक क्षेत्रातील 25 कारखाने आणि अंबड औद्योगिक परिसरातील तब्बल 105 कारखान्यात अनधिकृत बांधकामं केली आहेत। जोपर्यंत हे सर्व अतिक्रमण काढण्याची कारवाई सुरू होत नाही तोपर्यंत आम्ही आपल्या आंदोलनावर ठाम असल्याचं उपोषणकर्ते संतोष शर्मा यांनी यावेळी सांगितलंय। अनधिकृत बांधकाम 130 कंपन्या अंबड आणि सातपूर यांचं अतिक्रमण हटवण्यासाठी आजपासून आम्ही उपोषणाला बसलोय। महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ याच्या कार्यालयाच्या बाहेर ज्या वेळेपर्यंत याची कारवाई चालू होत नाही त्यावेळेपर्यंत आम्ही उपोषणाला ठाम आहे। काय नेमकी मागणी काय आहे? आमची मागणी येते की तुम्ही अतिक्रमण हटाव आणि अंबड आणि सातपूरचं ताबडतोब याच्यावरती कारवाई करण्यात। किती कंपन्या आहे अशा काय काय? 130 कंपन्या आहे, अंबडच्या 105 आणि सातपूरच्या 25 कंपन्या आहे। याचं अतिक्रमण ताबडतोब काढण्याची प्रोसेस चालू करण्याची आहे। तुम्ही महापालिकेशी पत्रव्यवहार केलाय काय? महानगरपालिकेचा 100 कोटीचा कर बाकी आहे, त्यांनी सुद्धा 1 तारखेपासून कारवाईचे आदेश दिलेले। संबंधित अतिक्रमणधारक 130 कारखाना संचालकांकडे नाशिक महापालिकेचा तब्बल 100 कोटी रुपयांचा कर बाकी असून महापालिकेनं आता संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश दिल्याचंही शर्मा यांनी सांगितलंय।